दरम्यान भास्कर जाधवांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्या प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। पक्षांतर घडामोडी ज्या आहेत बरोबर ह्या जरतरच्या आहेत बरोबर याच्यामध्ये कुठे काय कोणाचा निर्णय झालाय नाही झालाय हे मलाही माहिती नाही, परंतु रोज माझ्याबद्दलही येत होतं ना, सुनील शिंदे जाणार जाणार जाणार। तर शेवटी ह्या सगळ्या वृत्तपत्रांनी माध्यमातून होत असलेल्या चर्चा आहेत ते प्रत्यक्ष ज्यावेळेला ह्या होतील त्याच्यावरती त्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित ठरेल, परंतु आता फक्त चर्चेत त्याच्यामुळे त्याच्यात विशेष काय गंभीरतेने बोलण्यासारखं काही नाही। शरद पवारांच्या पार्टीत खंड खुर्चून पुन्हा तो शिवसेनेमध्ये येतोय। या गद्दाराला लगेच मंत्रीपद मिळतं, लगेच नेतेपद मिळतं, तो बोलणारच ना। त्यांनी पाणी झोपलं उद्धव ठाकरेंचं की यांच्याकडे कोण नाही कोण नाही, माझ्यासारख्या गद्दाराला लगेच नेतेपद जेव्हा देत आहेत तेव्हा तर मीच इथं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा। आता उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी भास्कर जाधवनी करायची की भास्कर जाधवांनी धमकी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थांबायचं? हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे ना। भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात, नेहमी पक्ष बदलत असतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं? ते जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात पक्ष ते बदलत असतात। आता त्यांना सुप्रती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला, पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही सैतिक होणार नाही। पण भास्कर जाधव काही असे काही कुठे एकनिष्ठ नाही आहेत ना, तेही पक्ष बदलतच राहिलेले माणसं आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले। मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले, त्या गोष्टीचा आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।